नमस्कार मंडळी, मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र हरिभक्ती पारायण मनोज महाराज पावसे पद्मावती यात्रा कंपनीच्या माध्यमातून देश विदेशामध्ये आणि हिंदुस्थानभर आध्यात्मिक पर्यटन सहलीचं नेहमीच आयोजन करत असतो। सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही आम्हाला नेहमीच पाहत असता। पद्मावती यात्रा कंपनीने आतापर्यंत दिलेली व्यवस्था आणि पद्मावती यात्रा कंपनीचे आयोजक या नात्यानं आमचं बिविहेर यात्रेकरूंना कसं वाटतंय तर ठिकाणी जाणून घेऊया। नाशिकवरून आलेल्या घटने मॅडम आणि दिगीकर मॅडम यांच्याकडनं त्यांची भूमिका आपण जाणून घेऊया। पद्मावती यात्रा कंपनीचे संचालक मनोज पावसे यांचं यात्रेचं नियोजन अतिशय उत्तम आहे, आदरातिथ्य उत्तम आहे आणि सगळ्या गोष्टी ते अतिशय मनापासून करतात। आणि उगाच आपल्या पर्यटकांना काहीतरी आपलं द्यायचं आहे, पैसे घेतले त्याबद्दल काहीतरी त्यांना त्याचा मोबदला द्यायचा आहे असं नाही अजिबात। अतिशय सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध, जेवण उत्कृष्ट आणि सगळ्या गोष्टीवर आम्ही अगदी खुश आहोत। आमची यात्रा खूप छान झालेली आहे आणि मनोज पावसे यांना मनापासून हार्दिक धन्यवाद। मी कल्पना गटणे, मी नाशिकहून आलेली आहे। मला खूप खूप छान वाटलं आणि माझ्याकडनं मी मनोज पावसे यांना खूप 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 मनापासून धन्यवाद देते, खूप खूप त्यांना आशीर्वाद देते आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने त्यांचं सगळं पुढचं आयुष्य खूप खूप चांगलं जातं। नमस्कार, मी गुरावरी स्टेशनहून आलेली आहे। खरं पाहायला मला महाराजांचा काहीच परिचय नव्हता, परंतु नाशिकच्या माझ्या बहिणीने डायरेक्ट बुकिंग केलं आणि मला ह्या सहलीमध्ये सहभागी होता। महाराजांनी केवळ माझ्या सहकार्यांनी सांगितल्याप्रमाणे, सहप्रवाशांनी सांगितल्याप्रमाणे केवळ आम्हाला जेवण, खाण किंवा आमचं एंटरटेनमेंट एवढंच न करताना आम्हाला आत्मीयतेने वागणूक दिलेली आहे आणि ती खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे। आणि प्रामाणिकपणे मी सांगते की पुन्हा मला ह्या कार्यामध्ये इथे यांच्याबरोबर यांच्या सहवासामध्ये राहायला मिळावं आणि नक्कीच त्यांना परमेश्वर यांच्या कार्यामध्ये खूप बळ देईल आणि यांच्या प्रत्येक सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी परमेश्वर मला सुदृढ ठेवेल। धन्यवाद।